की तुम्ही बघणार की लेखीमध्ये इतकी भयंकर सुधारणा झाली असेल की येणाऱ्या प्रत्येक पेपरामध्ये तुम्हाला 85 प्लसच मार्क पडतील आणि फायनल लेखीमध्ये देखील तुम्हाला 85, 90, 95 अशा प्रकारेच मार्क पडतील. हा आपला शब्द आहे, समजते? तर PYQ अशा प्रकारे तुम्ही फॉलो करा आणि स्वतःच्या लेखीमध्ये सुधारणा करा, स्वतःच्या चुकांवर काम करा. मुळात स्वतःची चुका शोधून काढा आणि हे शोधून काढण्यासाठी ते प्रश्नसंच आहे. मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आज आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PYQचं इम्पॉर्टन्स काय आहे हे समजून घेणार आहोत. बघा, तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, मग ती सरळ सेवा असो, MPSC असो, UPSC असो किंवा कोणतीही असो, कोणत्याही परीक्षेची तयारी करा. दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक आहे PYQ, म्हणजेच मागील 5 ते 8 वर्षाचे आपण प्रश्न पाहिले पाहिजे की प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, प्रश्नांची खोली कशी आहे, प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, वेटेज किती आहे कोणत्या घटकाला, ह्या सगळ्या गोष्टी माहिती होण्यासाठी आपल्याला PYQची गरज लागते. आणि अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी अभ्यासक्रमाची आपल्याला गरज लागते. संपूर्ण विस्तारित स्वरूपात अभ्यासक्रम आपल्याला सांगितलेला नाही आहे. ओके, आपल्याला काय सांगितलेलं अभ्यासक्रमामध्ये, बाबा GK आहे, मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि करंट आहे, बस एवढंच सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये कुठले सब टॉपिक्स आहेत हे माहीत नाही. मग हे माहीत कुठे पडतंय तर एखादा प्रश्न संच आपण घेतो त्याच्या अनुक्रमणिकामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पडते. ठीक आहे, तर PYQ किती इम्पॉर्टंट आहेत आपल्या परीक्षेसाठी ते समजून घेऊया. बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादा मार्गदर्शक लाभतो, त्याचा सल्ला लाभतो, तेव्हा आपण लवकरात लवकर यशस्वी होतो. का यशस्वी होतो? कारण मार्गदर्शक सांगतो की बाबा ही गोष्ट कर किंवा ही गोष्ट टाळ किंवा ही गोष्ट अशा प्रकारे कर, ती गोष्ट तशा प्रकारे कर. या सगळ्या गोष्टी जसं मार्गदर्शक सांगत असतो ना, तसंच PYQ सुद्धा आपल्याला मार्गदर्शकाचंच काम करतो. PYQ सांगतोय, बाबा तू भूगोल वाचतोय का, तर भूगोलामध्ये हा टॉपिक आहे ना, तो एवढ्या रीतीने वाचला पाहिजे, किंवा हा टॉपिक आपल्या काही कामाचा नाही, तो वाचूच नको. किंवा मग संबंधित काही टॉपिक्स 2 ते 3 प्रश्नांचेच आहेत तेवढेच कर, संबंधित काही टॉपिक्स 5-6 प्रश्न आहेत तेवढे कर. ओके, मग हे सगळं कोण करते? तर हे सगळं PYQ करत असते. म्हणून PYQच्या सल्ल्याशिवाय पुढे अभ्यास करणं हे मुळात अयशस्वी होण्याची कारणं आहेत. ओके, बघा, तुम्ही एक नोटीस केलं असेल की तुम्ही भरपूर अभ्यास करता, भरपूर, तुमच्याकडे सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, तुम्ही खूप सारा अभ्यास करता, दिवसभर लायब्ररीत बसता, पण तरी तुमचा जो स्कोर आहे ना तो 80-85च्या पुढे वाढत नाही. रिझन एकच आहे, तुम्ही जे पुस्तकाचं स्ट्रक्चर आहे तो जसाच तसा अभ्यास करता, परंतु तुम्हाला हेच माहीत पडत नाही की कुठल्या घटकाला किती वेटेज आहे आणि आपण किती प्रकारे कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे समजतच नाही, आणि त्यामुळे आपले मार्क वाढत नाहीत. बघा, मला भरपूर मित्रांचे हे मेसेज येत असतात की सर आमची लेखीचं स्कोर वाढत नाही. त्याच्यासाठी रिझन हे PYQच आहे. कळलं? जर तुम्हाला PYQ व्यवस्थितरित्या कळले की कोणत्या घटकाला किती वेटेज आहे, कसं अभ्यास करायचं, किती खोलात अभ्यास करायचा आणि मुळात कोणती पुस्तकं वापरली पाहिजे हे जर समजलं ना मित्रांनो, 100% तुमचा लेखीचा स्कोर आहे ना तो 85च्या पुढे जाणारच आणि येणाऱ्या परीक्षेत तुमची सिलेक्शन ही फिक्स राहणार आहे. कळतंय? मग आता हे ओळखायचं कसं किंवा PYQ कशा प्रकारे आपण हँडल करायचं? तर बघा, मार्केटमध्ये तुमच्यासाठी काम करणारे भरपूर प्रकाशक आहे किंवा लेखक आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला वेगळं काहीतरी करायची गरज नाही, त्यांनी त्यांची मेहनत केलेली आहे, बस तुमची पैसे देऊन त्यांच्याकडून ती मेहनत घ्यायची तयारी पाहिजे. आलं लक्षात? बरेच लोक आपले आहेत ना घटकाचे हार्ड कॉपी काढतात आणि तसा अभ्यास करायला बघतात. तसा अभ्यास करू नका, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका असतात. ओके, फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की हे असतं आणि बरोबर त्या सगळ्या गोष्टी हार्ड कॉपीमध्ये नसतात, परंतु प्रश्नसंचामध्ये सगळं दुरुस्त करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात. इथे तुम्ही एकेका घटकामध्ये जाणार, त्यांच्या लिंकवर जाणार, तिथून हार्ड कॉपी काढणार, परत ती प्रिंट करणार. मुळात सगळ्या पद्धतीने जाऊन तेवढाच खर्च होतो किंवा त्याच्याहून जास्त खर्च होतो आणि अचूकतेची जी हे आहे ना ती शाश्वती कमीच राहते. त्यापेक्षा एखादा प्रश्नसंच घ्या, 300 ते 500 रुपयामध्ये प्रश्नसंच देखील येतो, तो घ्यायचा आणि तसा अभ्यास करायचा. ओके, आता प्रश्नसंच कोणता घ्यायचा? तर बघा, 2च प्रश्नसंच आहेत. ओके, एक तर घटकनिहाय प्रश्नसंच आहे, जो मार्केटमध्ये एकच नाव आहे, काळा घोडा.
ओके, पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल बर्डे सरांचं ते घ्यायचं. त्याच्यामध्ये काय माहितीये का, तुम्हाला घटकनिहाय सगळ्या गोष्टी विश्लेषण करून दिलेल्या आहेत. म्हणजे भूगोलाचे एवढे एवढे प्रश्न, मग त्या भूगोलामध्ये पण जे जगाचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, त्याचे विविध सब पॉइंट्स आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत, त्यानंतर विविध गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्गीकृत करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथेच कळते की कुठल्या सब पॉइंटला किंवा सब टॉपिकला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे, किती खोलात वाचलं पाहिजे. ओके, तर त्यासाठी आपल्याला घटकनिहाय प्रश्नसंच आहे. आणि एक प्रश्नसंच आहे मिक्स प्रश्नसंच. मिक्स प्रश्नसंच का असतो माहिती आहे का, तुम्हाला आहे ना एकतर टेस्टची प्रॅक्टिस होते, आलं का लक्षात, म्हणजे टेस्ट प्रॅक्टिस करायची त्याच्यावरून. आणि दुसरी गोष्ट असते की कुठल्या घटकाला कशा प्रकारे प्रश्न विचारतात, म्हणजे कुठल्या घटकाला हार्ड प्रश्न विचारतात, कुठल्या घटकाला सोपे प्रश्न विचारतात, कुठल्या घटकाला जीके वर पॅटर्न आहे, कुठल्या घटकाला मॅथ्सवर पॅटर्न आहे, ह्या सगळ्याचा आपल्याला अंदाज येतो आणि आपली तयारी त्या अनुषंगाने होते. उदाहरणार्थ मला पालघर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं, तर मग मी काय करतो, फक्त पालघरचे प्रश्न सोडवतो. म्हणजे ते तर केलंच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. तुम्ही मागील 5 वर्षाचे पालघरचे पेपर सोडवलेच पाहिजे. परंतु हे फिक्स तर नाही आहे ना की गेल्या 5 वर्षात जसं पेपर आला होता 6व्या वर्षी पण तसाच पेपर येईल, हे फिक्स नाहीये. मग त्यासाठी आपण अभ्यास करतोयच ना, मग अभ्यास करताना वेगवेगळ्या घटकाने कशा कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत, त्यासाठी आपल्याला मिक्स प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मग त्यासाठी अजून एक वेगळा पुस्तक आहे. त्यासाठी 2 पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, मी जसं बुक लिस्टमध्ये सांगितलेलं आहे. एक आहे पांढरा घोडा विठ्ठल बडे सरांचं, आणि दुसरं आहे नोबेल पब्लिकेशनचं के भुतेकर सरांचं. ठीक आहे, दोघांपैकी एक कुठलं तरी पुस्तक घ्यायचं आणि त्या प्रकारे अभ्यास करायचं. पांढऱ्या घोड्यामध्ये सरांनी 1 ते 100 प्रश्नांचं विश्लेषण करून दिलेलं आहे, तर त्यामुळे काय होतं, अभ्यास करताना थोडीशी डिटेलिंग अभ्यास आपली होत असते. ओके, ते गोष्ट तुम्हाला नोबेलमध्ये भेटणार नाही. बाकी दोन्हीही पुस्तकं बेस्ट आहेत. मी कोणाला नावं ठेवत नाही किंवा कोणाचं कंपॅरिझन करत नाही. ओके, दोन्ही पुस्तकं बेस्ट आहेत. तर आता ही पुस्तकं आम्ही घेतली, मग आता अभ्यास कसं करायचा, तर तुम्हाला सांगतो बघा. कमीत कमी मागील 3 वर्षाचे प्रश्नपत्रिका ते तुम्हाला उपलब्ध करून देतात. म्हणजे एका वर्षाच्या आपण प्रश्नपत्रिका पाहिले तर 50 ते 60 प्रश्नपत्रिका आपल्याला उपलब्ध होतात. शिपाईचे आहेत, चालकचे आहेत, बँड्समॅनचे आहेत, कारागृहाचे आहेत, SRPचे आहेत, असे सगळ्यांचे मिळून एक सरासरी 50 ते 60 प्रश्नपत्रिका एका वर्षाच्या आपल्याला उपलब्ध होतात. ओके, म्हणजे 2026चे 50 ते 60 प्रश्नपत्रिका, 2025चे 50-60 प्रश्नपत्रिका, 2024चे 50-60 प्रश्नपत्रिका, म्हणजे असे मिळून किमान 150 प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि मी असं म्हणेन की हे जे मिक्स आहेत ना, मिक्स प्रश्नपत्रिका, त्याचे डेली एक प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवले पाहिजे. डेली, रात्री टाइम लावा, दिवसा टाइम लावा, कधीही तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं टाइम लावून प्रश्नपत्रिका सोडवा. ओके, आणि प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही त्या टायमामध्येच प्रश्नपत्रिका सोडवले पाहिजे. त्यानंतर OMR शीटवरच सोडवा, जेणेकरून तुमची पेपरची पण प्रॅक्टिस होईल. ओके, आता हे सोडवत असताना सोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला मार्क माहीत पडतील. जर तुमची सुरुवात असेल तर कमी मार्क पडेल, 60, 65, 70, 80 अशा मार्क पडतील. परंतु जेव्हा तुमची तयारी चांगली झालेली असेल तर तुम्हाला 85+ मार्क पडतील. मग आता 85 मार्क पडले तर 15 मार्क कुठे गेले, ह्याचं विश्लेषण अभ्यास तुम्हाला करायचंय. कळतंय? म्हणजे आता काय होतं माहिती आहे का, तुमचे 15 प्रश्न चुकतायत ना, मग ते 15 प्रश्न का चुकतायत, कुठे चुकतायत हे तुम्हाला लक्षात येईल. कळतंय? मग ते 15 प्रश्नांची तयारी दररोज तुम्हाला करत जाऊन तुमच्यामध्ये सुधारणा आणायचंय. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचं गणितात मार्क जात आहेत का, रिझनिंग मध्ये मार्क जात आहेत का, मराठीमध्ये मार्क जात आहेत का, मराठीमध्ये शब्दसंग्रहामध्ये मार्क जात आहेत का, जीके मध्ये मार्क जात आहेत का, करंट मध्ये मार्क जात आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील आणि त्यावर तुमचं डेली काम सुरू राहील. समजते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा. ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही, ही फक्त डिअर पोलीस कडूनच तुम्हाला भेटणार आहे. मग डेली एक संध्याकाळचं शेड्यूल, मी असं म्हणेन की 1-1.5 तासाचं शेड्यूल तुम्ही फिक्स याला द्या. आणि दुसरा जो घटकनिहाय प्रश्नसंच आहे ना, तो तुम्ही स्लॉटमध्ये वापरा. उदाहरणार्थ जीकेचा स्लॉट तुम्ही 3 तासाचा काढलाय, मॅथ्सचा स्लॉट तुम्ही 2 तासाचा काढलाय, मराठीचा 1.5-2 तासाचा स्लॉट काढलेला आहे. अशा स्लॉटमध्ये जेव्हा तुम्ही रेफरन्स मटेरियल वापरता ना, तर त्या रेफरन्स मटेरियलच्या आधी तुम्ही हे घटकनिहाय प्रश्नसंच वाचून काढणं इम्पॉर्टंट आहे. कारण काय, समजा तुम्ही भूगोल हा विषय घेतलेला आहे, मग भूगोलामध्ये
नद्यांवर कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे रेफरन्स मटेरियल वाचण्यापूर्वी नद्यांवरचे कसे कसे प्रश्न आलेले आहेत. नद्यांची लांबी विचारली आहे, नद्यांची रुंदी विचारली आहे, नद्या काठ्यावरील शहरे विचारलेले आहेत, किंवा नदीचा उगम विचारलेला आहे, नदीची एकूण भारतातली लांबी विचारलेली आहे, नदी पात्रामध्ये काय काय आहे. ओके, नदी पात्र किती राज्यांमध्ये विस्तारित झालेले आहेत, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात हे घटकनिहाय प्रश्नसंचामधून क्लिअर होईल. आणि वाचताना तुम्हाला समजेल की काय वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, कसे वाचले पाहिजे. समजतंय? आणि हे डेली बेसिसवर तुम्ही जर केलात ना मित्रांनो, बघा तुमच्या प्रश्नसंचांमुळे तुम्हाला अशी दिशा मिळेल की तुम्ही बघणार की लेखीमध्ये इतकी भयंकर सुधारणा झाली असेल की येणाऱ्या प्रत्येक पेपरामध्ये तुम्हाला 85+ मार्क पडतील. आणि फायनल लेखीमध्ये देखील तुम्हाला 85, 90, 95 अशा प्रकारेच मार्क पडतील. हा आपला शब्द आहे. समजते? तर PYQ अशा प्रकारे तुम्ही फॉलो करा आणि स्वतःच्या लेखीमध्ये सुधारणा करा, स्वतःच्या चुकांवर काम करा. मुळात स्वतःची चुका शोधून काढा आणि हे शोधून काढण्यासाठी ते प्रश्नसंच आहे. आणि तुमच्या अभ्यासाला एक दिशा द्या. म्हणजे समजलं का? घटकनिहाय प्रश्नसंच काय करणार आहे, तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणार आहे. आणि मिक्स प्रश्नपत्रिका काय करणार आहे, तुम्हाला तुमच्या चुका कळून देणार आहेत. म्हणजे तुम्हाला 90 मार्क पडले, 10 मार्क कुठे चुकले हे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला 95 मार्क पडले, 5 मार्क कुठे चुकलेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा तुमच्या चुकलेल्या गोष्टी लक्षात येतील त्याच्यावर काम करून तुम्ही तुमच्या चुका सुधारू शकता आणि यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल किंवा आपले डिअर पोलीसचे व्हिडिओ आवडत असतील तर एक चांगली कमेंट मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. जी कमेंट वाचून मला आहे ना एक प्रेरणा मिळेल आणि अजून तुमच्यासाठी चांगले चांगले कंटेंट, चांगल्या चांगल्या व्हिडिओज, चांगले चांगले मार्गदर्शन करण्याची प्रेरणा मिळेल. तर कृपया करून जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक अशी कमेंट करा ना की यार मन भरून जाईल आपलं. ओके, आणि जो कोणी ही आपली व्हिडिओ पाहिला आणि कमेंट वाचेल ना तर त्याला पण वाटलं पाहिजे यार डिअर पोलीस माणूस क्वालिटी आहे, त्याची व्हिडिओ आपण पाहिली पाहिजे. आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त तुमच्या चांगल्या कमेंटवर. तर मित्रांनो, चांगली कमेंट करा, तुमच्या कमेंटची अपेक्षा आहे मला. फक्त माझ्यासाठी एक सपोर्ट म्हणून एवढं करा. थँक्यू. जय हिंद.